आता अल्गोरिदमचं जंगल चालू झालं आहे. अल्गोबॉट्स आले आहेत, इन्स्टिट्यूशन लोक आले आहेत, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगचे सिस्टीम चालू झाले आहेत. ठीक आहे. आणि हे अगदी मिली सेकंदमध्ये डिसिजन घेतात. आणि रिटेलर अजून पण आपण लोक 5 मिनिटाची कॅन्डल 1 मिनिटाची कॅन्डल ह्याच्यामध्ये अडकून पडत आहे. तर आता काय होतं, हे जे मोठमोठे ऑपरेटर्स आहेत ना, ह्या अल्गोरिदमला मॅनिप्युलेट करायचं काम करतायत. आता ते कसं सोशल मीडियावरती मोठमोठे सेंटिमेंट क्रिएट करायचे. ठीक आहे. त्या क्राऊड जे आपला आहे त्या क्राऊडला इमोशनलच्या अंडर घ्यायचं आणि इमोशनलच्या अंडर त्यांना प्रॉफिट्स वगैरे शो करायचे. हे चाललं आहे, सगळा गेम चालू आहे हा. तुम्ही जर रिलेट करत असाल तर तुमच्या लक्षात असेल आजकाल बघा AI ड्रिव्हन ट्रेडिंग आलं आहे. AI से करो, अल्गो से करो, बॉट्स लगाओ आहे ना, हमारा सिस्टम हे करत आहे, असं बरंच चाललं आहे. तर हे सगळं जे आहे ना ते सगळं थोतांड आहे मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारे ट्रेडिंग केलं पाहिजे, एक्झॅक्टली सायकोलॉजी कशी बिल्ड केली पाहिजे, आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्याला कुठे आपल्याला ट्रॅप करू शकतात. ठीक आहे. आता तुम्ही जर चार्टबीसच्या आपल्या चॅनलवरती बघत असाल, आपण काही मोजकेच की पॉईंट बघतोय आणि ते की पॉईंटपासून आपण याला लर्निंगला सुरुवात करतोय. तर हा एकंदरीत आतापर्यंतचा पूर्ण इतिहास आहे आणि इथून पुढे आपल्याला त्याला चेंज केलं पाहिजे आणि कशा प्रकारे ते चेंज करायचं ते आपण इथून पुढच्या आता जर्नीमध्ये बघणार आहे.